लोकांना कुठेही किंमत दिलेली जात नाही आहे. त्यामुळे मी एक इंडिपेंडेंट अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी अर्ज भरणार आहे. राजकारण करणं ही प्रेरणा याच्यामुळे सुचलेलं आहे कारण की आजच्या तारखेमध्ये तुम्ही बघत असाल की इंटरनल सिक्युरिटी हा सर्वात जास्त बघत आहेत आणि तुम्हाला ही दिसते सगळ्या गोष्टी की आजच्या तारखेमध्ये किती सायबर क्राईम हे वाढलेलं आहे. सायबर थ्रेट एवढे वाढलेलं आहे की गरीब लोकांच्या खिशातून पैसे किती जात आहेत ही तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बघत आहात त्याच्यामध्ये एखाद्या गरीबाचा मोबाईल जरी चोरीला गेला तरी तो मोबाईल परत मिळत नाही. हे यंत्रणा त्यांच्याकडे अजूनही ते उपलब्ध झालेलं नाही आहे. हे सर्वात मोठा प्रश्न आजच्या तारखेमध्ये आहे. आणि बाकीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते मूलभूत गरजा तर आहेतच आहे. ते तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. सांगायची काही म्हणजे नवीन काही नाही आहे. हे मूलभूत गरजा तर आहेतच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मेट्रो सिटीमध्ये काय आव्हान आहेत हे महत्त्वाचे आहेत. मध्ये आपले जे सीमारेषाचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आजच नवीन एक कायदा पास करण्याचा प्रयत्न आता CAA त्याच्यामध्ये पण काही बांधवांना असं वंचित करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या सीमारेषा कशा आहेत काय आहेत याच्यावरती पण ते विचार करत नाहीये. तर विचार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते गरजेचं आहे. त्याच्यामुळे मलाही तो प्रश्न संसदेत तर नाही असं अजेंडा माझा उत्तर पश्चिम मध्ये हाच आहे की ज्या घरोघरी लोकांच्या ज्या समस्या आहेत मूलभूत गरजा आहेत त्या गरजा सोडवल्या पाहिजेत कारण की त्याच्यावर पाठपुरावा केला पाहिजे. आणि बाकीच्या मेट्रो सिटीमध्ये उत्तर पश्चिमच नाहीये अख्ख्या मुंबईसाठी ज्या गरजा आहेत आदिवासी डेव्हलपमेंट आहे आदिवासी लोकांचे खूप प्रश्न आहेत ते आहेत. अजूनही बाहेरून मायग्रेट झालेली लोक आहेत जसे कर्नाटकामधून आहे आंध्रामधून आहे तेलंगणामधून आहे खूप ठिकाणी UP बिहार इकडची लोक आहेत ते वंचित लोक होते. आंबेडकर चळवळीमध्ये ज्या गोष्टी झाल्या होत्या आंबेडकर चळवळीमध्ये आंबेडकरांनी सांगितलं होतं तुम्ही गावाकडनं शहराकडे वळा. शहराकडे वळानंतर त्यांच्या ज्या बेसिक प्रश्न आहेत बेसिक जे त्यांना जे रोजगार निर्माण होण्याचा जो सरकार मन आहे आणि त्याच्या पद्धतीने माझा विचार आहे की त्याच्यावर पण लढलं पाहिजे. मागे 15 वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात तुमच्या विभागामध्ये साधारण लोकसंख्या किती आहे आणि 15 वर्षामध्ये लोकसंख्येमध्ये किती फरक पडला मतदारांची संख्या साधारण किती वाढली? मतदार 4 ते 5 लाख लोकसंख्या तर वाढलेली आहे कारण की आताची लोकसंख्या तिथे 21 लाखाच्या आसपास आहे. 21 लाखापैकी 4-5 म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ लोकसभेला आलेले आहे. 5 लाख पकडल्याच्या नंतर वर्षाला एका मतदारसंघामध्ये वाढ झाल्याचं वाटतं. 5-6 लाख तर पकडून चालावंच लागेल कारण की 15 लाख नवीन मतदार यादी तुम्ही पाहिल्यात का? नवीन मतदार यादी मी अजून पाहिली नाही. नवीन मतदार यादी गेल्या वर्षी गोरेगाव आहे वर्सोवा आहे अंधेरी आहे त्याच्यानंतर अंधेरी ईस्ट आहे वेस्ट आहे जोगेश्वरी आहे आणि काय दिंडोशी महत्वाचे काय प्रश्न याच्यामध्ये बहुतेक त्यांना आजही आहे का ड्रग्सचा माहोल आहे का तिथे? ड्रग्सचाही माहोल आहे गुन्हेगारी कारण की जिथं झोपडपट्टी स्लम म्हटल्यावर तिथं साक्षरता नसते. साक्षरता नसल्यामुळे तिथं ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि त्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. महत्वाचा मुद्दा तर त्यांचा बेसिक प्रश्न हा सुटलेला नाहीये. त्यांना पिण्यासाठी पाणी हा उपलब्ध होत नाहीये. जे ह्युमॅनिटी ग्राउंडवर भेटलं पाहिजे तेच भेटत नाहीये त्यांना आणि लाईट ही त्यांना भेटत नाहीये. ते असं इकडून तिकडून करून लाईट येऊन तिथं लोक राहतात. आमच्या वर्सोव्यामध्ये पण आंबेडकर नगर म्हणून एक एरिया आहे त्या आंबेडकर नगरमध्ये तशीच लोक राहत आहेत. वर्सोवामध्ये कोळी समाजाची वस्ती आहे तर मग तिकडचे काही मूलभूत प्रश्न तुमच्या नजरेखाली आले असतील? कोळी समाजाचा मूलभूत प्रश्न तर ऍक्च्युली ते आता ते भारत सरकारकडनं ते सागर सेतू ते तयार करण्याचा ते लोक प्रश्न मांडलेले आहेत म्हणजे डेव्हलप करण्याचा ते विचार केलेला आहे. तर त्याचा विरोध त्यांचा सर्वात मोठा आहे. त्यांचं सीमांकन झालेलं आहे का? सीमांकन झालेलं नाही अजून कारण की त्याचं बहुतेक जागा ही याची जागा आहे कलेक्टरची जागा असल्यामुळे त्यांचं
त्याच्यावरती लोक अतिक्रमण करून राहणे, कारण की राहण्यासाठी घर तर पाहिजेच आहे त्यांना. त्याच्या मागचं म्हणजे पुढे ती लोक सरकत चालली आहे. तुम्ही बघत असाल की पुढच्या साईडला जे समुद्राच्या ठिकाणी ती लोक चालत राहिलेत, तर तिथं ती लोक नवीन नवीन वस्ती तयार करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी त्यांनी कोळी फेस्टिवल ठेवलेला खाली जत्रेचा सावला, त्याला तुम्ही भेट दिली. मी मध्यंतरी नाही भेट दिली, पण त्याच्या अगोदर मी भेट दिलेली होती त्याच्याकडे. ते उत्तम पद्धतीने ते स्वयंपाक वगैरे बनवतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने तिथं ते लोक रेट वाईज विकण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये त्यांनाही कुठेतरी एक रोजगार निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये त्याचं तिथे मिळत असते त्यांना. स्लम डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये काय विशेष तुमच्याकडून काही योजना आहेत? स्लम डेव्हलपमेंटसाठी सरकारने तर आता प्रयोजना सुरुवात केलेलीच आहे. तर स्लम डेव्हलपमेंटसाठी असं काही मोठा माझ्याकडे मुद्दा नाही. SREच बोलते ते, पण SRE मध्ये एवढा काय माझा मोठा मुद्दा नाही, कारण की सरकारने त्यांना ऑलरेडी हो, पण ते ऑलरेडी सगळं डेव्हलप होत झालं, म्हणजे मोस्ट ऑफ ते डेव्हलप झालेलं. आणि काही ठिकाणी त्याच्यामध्ये बिल्डर्स लोक पण इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. बिल्डर्स लोकांनी त्यांच्याबरोबर करार केलेला आहे. या सगळ्या आता प्रोसेस तर चालूच आहेत आणि त्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पद्धतीने ती लोक करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही एवढ्या वर्षात काय काय काम केले तिकडच्या लोकांसाठी? मी खास करून लोकांच्या म्हणजे ज्याही त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यांना भेट दिलेली आहे. त्यांना काही वैद्यकीय काही विषय असतात, त्या वैद्यकीय विषय सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, कुपर आहे, ते बाबा हॉस्पिटल आहे, यामध्ये मोठमोठ्या केसेस जातात, त्यांच्यासाठी त्यांना मी मदत केलेली आहे. प्रत्येक वेळी त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. काही ठिकाणी पोलिसांच्या बहुतेक प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलं की पोलिसांकडे त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळत नाही, म्हणून काही लोक घाबरून पण जात नाही आहे का तिथं कुठेतरी ओळखीचा माणूस पाहिजे, किंवा आम्ही सांगितलेले आमचं ऐकून घेत नाही म्हणून पोलीस स्टेशनला पण जावं लागतं. काही गुन्हा असतो, काही गुन्हा नसतो, तरीही ते वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे त्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये वगैरे मी त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमोर आता तर शिवसेनाचे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचं अमोल कीर्तीकर यांना मला वाटतं उमेदवारी दिलेली आहे. हे फिक्स झालेलं आहे असं बोलतायत. आणि बाकी शिंदे गट आणि BJP यांचं तर अजून काहीच आलेलं नाही, त्यांचा हे केलं नाही त्या लोकांनी. तर ते कधी अनाऊन्समेंट करतात हे मला माहीत नाही. नाही लागणार बलाढ्य उमेदवार, आमच्याकडे घोटाळा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं की बलाढ्य असल्यामुळे ना बलाढ्याने एक सुशिक्षित माणसाला सपोर्ट करून त्यांनी मला पुढे घेऊन जायला पाहिजे असं माझं मत आहे. नाही, माझे विचारसरणी आणि त्यांच्या विचार ही आयडिओलॉजी हे मिळते जुळते असेल तर आपण का नाही केलं पाहिजे. लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? लोकांनी याच्यासाठी मतदान करावं की मी एक सुशिक्षित नागरिक आहे आणि मला त्या क्षेत्राचा मला चांगल्यापैकी नॉलेज असल्यामुळे लोक मला मदत करतील असं माझं मत आहे. बराचसा बॉलिवूडचा एरिया आहे तिकडे, लोखंडवाला तिकडच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय करणार? त्यांचा काही विकास वगैरे राहिला नाही. बॉलिवूडचं त्याच्याबद्दल तर अजून काही विचार केले नाही, कारण बॉलिवूडचं त्यांच्यासाठी बॉलिवूड आहे तर त्याच्यासाठी एक नगरी बनवलं पाहिजे असं माझं मत आहे. कुठेतरी त्यांना एक जागा देऊन त्या बॉलिवूडच्या लोकांसाठी एक वेगळी सुविधा करून दिलं पाहिजे. कारण की आजच्या तारखेमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते चार बंगला माडा आणि वर्सोवामध्ये छोट्या छोट्या घरामध्ये ती लोक एखादा घर घेऊन तिथंच त्यांचं प्रोडक्शन हाऊस वगैरे चालू केलेलं आहे. त्याच्यासाठी वेगळी प्रयोजना केली पाहिजे असं माझं मत. तुम्ही देशाची अंतर्गत सुरक्षा हा मुद्दा घेतलेला आहे, तरुणांना रोजगार हा तुमचा मुद्दा घेतला आहे. नेमकं अंतर्गत सुरक्षेसाठी तुमचं काय मॉडेल आहे आणि तुम्हाला गरज करावं? अंतर्गत सुरक्षता मी आताच म्हटलं होतं, अंतर्गत सुरक्षामध्ये हा सायबर थ्रेट हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सायबर थ्रेटमध्ये आपल्याला एवढे प्रॉब्लेम्स येत आहेत. सायबर थ्रेटमध्ये हे गरीब लोकांचेच पैसे जात आहेत. त्याच्या मोबाईलमधून पैसे गेले की ते पैसे पोलिसांकडे जाऊन त्यांनी कंप्लेंट लिहायला गेलं तर ते म्हणतात की
हे फ्रॉड झालेला आहे UP वरून, हे फ्रॉड झालेलं बिहारमधून, त्यांना ते पैसे मिळत नाही. कारण की माझा हाच म्हणणं आहे की आपल्याकडे, मी स्वतः IT सेक्टरमध्ये आहे, IT प्रोफेशनल आहे, तर त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे की एखादा व्यक्ती कुठूनही फ्रॉड करतो, त्या व्यक्तीला पकडणं खूप इझी आहे. अशा किती केस तुम्ही सॉल्व्ह केल्यात आणि पोलिसांना सहकार्य केलं? याच्यामध्ये मी पोलिसांना 2001 ते 2004 पर्यंत मी पोलिसांना सहकार्य केलं होता. त्याच्यामध्ये जे सायबर क्रेडिट कार्ड, तुम्ही हे तो प्रकरण ऐकला असेल की क्रेडिट कार्ड स्वॅपिंगचा विषय होता, तो आम्ही डिटेक्ट केला होता. त्यावेळेस पाडवी साहेब म्हणून होते तिथं उशिरा पोलीस स्टेशनमध्ये. आणि प्लस पायरेटेड CD जी आहे, पायरेटेड CDचा आम्ही तो हा केला होता. पायरेटेड CDचा म्हणजे शोध लावला होता. हे पायरेटेड CD त्यावेळेला तुम्ही लोकांना मिळवून दिलं, फसवले गेले, साधारण त्याचे आकडा असेल. त्यावेळेस 1.5 लाख सीड्या त्यांनी पकडल्या होत्या. पोलिसांच्या अहवालानुसार 1.5 लाख सीड्या तालुक्याने पकडल्या होत्या. नाही, त्यांची रक्कम गेली घरात, पोलिसांना मिळवून दिली, अशी किती रक्कम असेल आपल्याला? रक्कम काही सांगता येणार नाही मला, पण ते सीड्यांचा मला त्याच्याकडे एक संख्या दिली होती की सीड्या 1.5 लाख सीड्या पडल्या होत्या. तर साधारण त्यावेळेस सीड्या तर 150-200च्या हिशोबाने लोक विकत असेल. तर तसं एक आताच आपण IT शी संबंधित आहात असा उल्लेख केलेला आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढणार आहात. बंगलीचा उल्लेख केला की मोठे मोठे नेते आहेत ते आधीच भ्रष्टाचार वगैरे करून बसलेले आहेत, त्यांच्या विरोधात तुम्ही उभे आहात आणि एकीकडे EVMचा घोटाळा होतो असंही आरोप केलं जातं. ह्यामध्ये आपल्याला वाटतंय का EVMचा घोटाळा आणि तिकडं आधीच मोठे नेते आहेत त्याच्यावर निवडून येणार किंवा EVMचा घोटाळा होतो हे आहे का, असं शक्य आहे? बघा साहेब, शेवटी कसं आहे, हे कुठलीही वस्तू ही इलेक्ट्रॉनिक्स असते आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये माल फंक्शन होऊ शकतं. आता ते कितपत होऊ शकतं किंवा नाही आहे, कारण की त्याच्यामध्येही सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट लागलेले असतात. त्याच्यामध्ये बट ऑब्वियस होऊ शकतं. इलेक्ट्रॉनिक्स पार्ट सगळं असल्यामुळे आणि ते माणसांनीच ते बनवलेले सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहेत. नाही, प्रश्न असा आहे की बरेच लोक म्हणतात EVM हॅक होतो, EVM हॅक होऊ शकतो की EVM सेटिंग होते? प्रश्न EVM सेटिंग होऊ शकते, हॅक होऊ शकते, कारण की त्याला कुठलाही कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे, त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर ती हॅक होणार. तर त्याला ना इंटरनेट कनेक्ट कुठलंही नसल्यामुळे ती EVM हॅक होऊ शकणार नाही. तर ते सेटिंग करू शकतात. बट अगर्स कारण की ते इलेक्ट्रॉनिक्स पार्ट असल्यामुळे ते कुठल्याही पद्धतीने आपण त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करू शकतो. मला वाटतं ते कॉमन सेन्स. आपण युथ आहात आणि युवांनी आपल्याकडे कसं काय आकर्षित व्हावा, जसं की आता उल्लेख केला यांनी की तिथं इंडस्ट्रीची लोकं आहेत, कारण की स्लमची लोकं सोप्या पद्धतीने निवडणुकीच्या मध्ये बाहेर पडतात. टावर्समध्ये राहणारे लोक अशक्य असतं की जास्त करून वोट टाकण्याकरता, आणि आपण त्या ठिकाणी अशा एवढ्या मोठ्या लोकांमध्ये निवडणूक लढणारा अपक्ष म्हणून कोणत्याही पक्षाचे पाठिंबा नसून त्यांच्याकडून तुम्हाला मतं मिळणार अशी अपेक्षा किंवा त्यांना तुम्ही तुमच्यापर्यंत आणण्याकरता कशा पद्धतीची भूमिका असणार तुमची? तर टावर्समध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर तो मेन मुद्दा तुम्हाला सांगितलं की ते ह्या सगळ्या म्हणजे IT रिलेटेड ज्या गोष्टी आपल्याला घडतात, म्हणजे त्यांना त्याच गोष्टीची अपेक्षा असते. ते त्यांना रोजगार नको आहे, कारण की त्यांची मुलं रोजगार असायचा भाग म्हणजे कुठेतरी शोधायला जाणार नाही. त्यांना तसंच माणूस पाहिजे की ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे लाईक इंटरनल सेक्युरिटीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे निवारण झाले पाहिजे, हे मोठ्या लोकांना गरजेचं आहे. आणि हे प्रश्न एक सुशिक्षित माणूस तिथे जाऊन संसदेमध्ये मांडू शकतो, कारण की संसदेमध्ये 10वी पास 12वी पास माणूस जाऊन काहीच प्रश्न मांडू शकत नाही, कारण की त्यांनाच मुळात माहिती नसते की काही प्रश्न मांडायला पाहिजे. हा ठीक आहे, त्यांनी हायर केलेल्या लोकांनी त्यांनी पण त्यांना तेवढं सपोर्ट केलं पाहिजे, तेवढं त्यांनी सांगितलं पाहिजे की हे प्रश्न मांडा. हा एक मुद्दा झाला तुमच्या टावरच्या लोकांचा. दुसरा मुद्दा तुमचा हा आहे की तिकडचे यूथ तुमच्या मागे कसे आहेत. यूथ जे आहे ते स्लमचं किंवा मिडल क्लासचे जे यूथ आहेत हे आमच्या मागे याच्यासाठी येतील आणि त्यांच्यासाठी मी जॉब क्रिएशन करणार आहे, जॉब त्यांच्यासाठी उपलब्ध करणार आहे, त्यांचा रोजगार उपलब्ध करणार आहे. रोजगार हा माध्यम 2 प्रकारचे असणार आहे. एक तर स्टडी सेंटर हे उपलब्ध करून त्यांना देणार आहे, ज्याच्यामधून ते MPSC UPSC म्हणजे त्यांचे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन त्यांच्यातून ती लोक IS IPS किंवा MPSC मधून जी राज्यसेवा परीक्षेची जे पण राज्यसेवा आहे त्याच्यामध्ये ती लोक त्याचा उपभोग घेतील. दुसरा विषय मला असं हे करायचं आहे की त्याच्यामध्ये मला डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सेंटर एखादं उभं करायचं आहे,
त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून युथ आहे शिकून जातील 15 दिवसाचा किंवा 20 दिवसाचा किंवा 25 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा तो कोर्स करून एखादा मोबाईल रिपेअरिंगचा जरी कोर्स करून तो आपला रोजगार उपलब्ध करू शकतो आणि त्याच्यासाठी लागणारा भांडवल हा कमीत कमी पेपरमध्ये कमीत कमी कागदपत्र देऊन त्याला हा भांडवल भेटला पाहिजे. हा मेन मोठा मुद्दा आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्वसनाचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रश्न आहे, स्थानिक अनेक मुद्दे आहेत. त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? तेच पाणी प्रश्न, गटार प्रश्न हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार नसतो. हे तर मुळात तुम्हाला माहिती आहे कारण की ते ग्राउंड लेवलला त्याच्यासाठी नगरसेवक आमदार माझे जास्तीत जास्त आमदार पण हे प्रश्न आहे हे प्रश्न माझ्यासाठी पण लागू राहतात. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करून नगरसेवकाने किंवा आमदाराने सांगून तो प्रश्न सोडवण्याचं काम करतो. शेवटचा प्रश्न आहे कारण जर तुम्ही निवडून आलात तर कोणत्या पक्षाबरोबर जाणार तुम्ही? नाही असं काही ठरवलं नाहीये कुठल्या पक्षाबरोबर जाणार आहे. फक्त हे ठरवलेलं आहे की आपण आहे ना जनहितासाठी काम करायला पाहिजे. जनता जनार्दन आहे, जनतेला माहिती आहे, जनतामध्ये अवेअरनेस आलेला आहे. जनता सुशिक्षित माणसालाच निवडून देईल आणि जनतेचं काम कोण करणार आहे हा जनतेचा मोठा प्रश्न आहे आणि जनतेने बघितलेला आहे आजच्या तारखेमध्ये काय होत आहे, कोण कुठे जातोय, कोण काय करतोय, काय काय ह्या म्हणजे आजच्या तारखेमध्ये जे राजकीय जे दळणघळण चालू आहे ते खूप त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं झालेलं आहे. त्याच्यामुळे जनता नक्कीच मला निवडून देतो. अपक्षाने आज मतदारांची जी संख्या आहे ती जास्त वाढवल्यामुळे अपक्षांना फारसा चान्स दिलेलाच नाही. अपक्ष फार जो तुम्ही पैसे खर्च करत असाल निवडणुकीत काय करत असाल त्या अनुषंगाने आपण आपली प्रॉपर्टी किती दाखवली. अजून तर आपण जाहिरातामध्ये प्रॉपर्टी दाखवली नाहीये आणि शिवाय आता मी तर म्हणेन की माझ्या ज्या विरुद्धामध्ये जी लोक उभे ते अफाट म्हणजे काय होतंय की इथं म्हणजे एक तर गजानन कीर्तीकरचा मुलगा अमोल कीर्तीकर हे उभे आहेत तिथं. अमोल भैया बोलतात तिथं. ते अमोल भैया तिथं उभे आहेत तर त्यांचं मागचं साम्राज्य खूप मोठं आहे. मी एक साधारण माणूस आहे, गरीब घरातून आलेला माणूस आहे. तर माझ्याकडे मला जेवढं होऊ शकतं तेवढं मी माझा प्रचार करण्याचा प्रयत्न करेन. माझे मित्रमंडळी आहेत तेही मला मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्या क्षेत्रातून मी माझा प्रचार करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि दुसरा विषय मला असं म्हणायचं आहे की तुम्ही काही दाखवा, कितीही मोठे मोठे पोस्टर्स लावा, तुम्ही बॅनर्स लावा. त्या बॅनर्स आणि पोस्टर्स आज पब्लिकनी पाहिलेले आहे, जनतेने पाहिलेले आहे. जनता जनार्दन आहे, जनता बघणार आहे. जनताला काय पाहिजे, जनताला फक्त फेस पाहिजे, जनताचं काम करणारा माणूस पाहिजे. जनता बघून काय करेल की जो सुशिक्षित माणूस आहे सुशिक्षित माणसा मागे जाण्याचा प्रयत्न करणार. तुमची पहिलीच निवडणूक आहे इथं आणि मी एक युथ असल्यामुळे युथला काहीतरी कुठेतरी एक हे मिळायला पाहिजे म्हणून मी निवडणूक करण्याचा प्रचाराची मोहीम कशी राबवली